तर आता सध्या तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकादश आहे ते लवकरच आहे ते येणार आहे आणि ह्या एकादशीला जर तुम्हाला सुद्धा ते अशा प्रकारचे वेगवेगळे फोटोज आहेत ते तुमचे क्रिएट करायचे असतील, तुमच्या बायकोचे किंवा तुमच्या घरातील लहान मुलाचे जर क्रिएट करायचे असतील तर याचे सर्व जे प्रॉम्प्ट्स असतील ते मी तुम्हाला एकदम फ्री मध्ये देणार आहे आणि हे प्रॉम्प्ट कसे यूज करायचे हे सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे प्रॉम्प्ट तुम्हाला भेटतील कुठे आणि कशा प्रकारे तुम्ही प्रॉम्प्ट्स घेऊ शकता हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। कारण की आता पण तुम्हाला मी टेलिग्रामवर ते एकदम फ्री मध्ये देत होतो, पण याच्यासाठी सगळ्यात पहिले तर याची की प्रॉम्प्ट तुम्हाला जर पाहिजे असतील तर व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत पाहावं लागणार, कारण की हे प्रॉम्प्ट आहे आता तुम्हाला टेलिग्रामवर ते बघायला भेटणार नाहीत। आता हे प्रॉम्प्ट कुठे भेटतील हे सर्व डिटेल्स मध्ये व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे। याच्यासाठी व्हिडिओ तो आपला लास्टपर्यंत नक्की पहा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आहे तो आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सर्व काही डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो सर्व प्रॉम्प्ट्स आहेत ते तुम्हाला एकदम फ्री मध्ये बघायला भेटणार आहेत। जसं की तुमचे असतील, तुमच्या बायकोचे फोटो बनवायचे असतील किंवा तुमच्या मुलांचे किंवा तुमच्या गर्लफ्रेंडचे किंवा बॉयफ्रेंडचे बनवायचे असतील तर तुम्हाला कोणताही दुसरा व्हिडिओ पाहिजे गरज नाही, सर्व प्रॉम्प्ट्स तुम्हाला मी एकदम फ्री मध्ये इथे देणार आहे। यासाठी सगळ्यात पहिले तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि कमेंट्स मध्ये मला काही तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल तर नक्की विचारू शकता। सगळ्यात पहिले तर तुम्ही गॅलरी जर ओपन केली, गॅलरीमधून बघू शकता अशा प्रकारे मी फोटोज आहेत ते क्रिएट केलेत। बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज आणि साईडला विठ्ठलाचा अशा प्रकारे इमेज आहे। त्यानंतर बघू शकता लहान मुलं सुद्धा अशा प्रकारचे आहेत, असे भरपूर सारे इमेज आहेत। ओके, तर आता हे इमेज कसे क्रिएट केले, कुठून प्रॉम्प्ट घेतले ते तुम्हाला मी सगळ्यात पहिले तर सांगतो। सगळ्यात पहिले तर काय करायचं, सगळ्यात पहिले डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दोन लिंक तुम्हाला बघायला भेटतील। तसं बघायला गेलं तर तीन आहेत पण दोन लिंक मेन असतील, एक असेल टेलिग्राम आणि दुसरे आहे ते इंस्टाग्राम। आता सध्या मी काय केलं ते हे सर्व जे प्रॉम्प्ट्स असतील इंस्टाग्रामवर अपलोड केलेत। यासाठी सगळ्यात पहिले तर इंस्टाग्रामच्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला ते सगळ्यात पहिले तर तुम्हाला फॉलो करून घ्यायचं आहे। इथे फॉलो बटन तुम्हाला बघायला भेटेल, इथे फॉलो बटनवर क्लिक करा आणि इंस्टाग्राम पेजला ते आपल्या फॉलो करून घ्या। जसं की ते फॉलो बटनवर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता टेक बॉयजी की टेक अपडेटचा आपला ब्रॉडकास्टचा चॅनल आहे त्यावर क्लिक करा आणि येथे या आणि येथे बघू शकता मी सर्व प्रॉम्प्ट्स आहेत ते तुम्हाला बघू शकता फोटोज आहेत ते अपलोड केलेले आहेत। बघू शकता अशा प्रकारे। ओके, जी की आता बघू शकता अशा प्रकारे भरपूर प्रॉम्प्ट्स आहेत ते अपलोड केले आहेत। बघू शकता इथे बघू शकता जी की लहान मुलांचे अशा प्रकारचे फोटोचे बघू शकता सर्व प्रॉम्प्ट्स आहेत अशा प्रकारे। बघू शकता असा फोटो झाला अशा प्रकारचे फोटोचे सर्व प्रॉम्प्ट्स तुम्हाला ते येथे बघू शकता। आता मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे। बघू शकता इथे जी की गुगल ड्राईव्हची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा आणि तेथून तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले तर स्क्रीनशॉट काढून घ्यावं लागणार आहे। ऑलरेडी स्क्रीनशॉटच काढावं लागणार कारण की कॉपी होत नाही। कसं करायचं ते तुम्हाला सांगतो। याच्यावर अशा प्रकारे क्लिक करायचं आहे तुम्हाला। यावर क्लिक केल्यानंतर ऑलरेडी मी भरपूर सारे ते अपलोड करणार आहे, त्यासाठी तुम्हाला जॉईन करावं लागणार आहे। ओके, सगळ्यात पहिले तर तेव्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर असं लोडिंग घेणार आहे। लोडिंग घेतल्यानंतर बघू शकता येथे फोटो सगळे तुमच्या मोरे येणार आहेत। यातील तुम्हाला कोणता फोटो क्रिएट करायचा, जसं की आता समजा एक्झाम्पलसाठी मला हा फोटो क्रिएट करायचा आहे तर तो इमेज आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। एक तर इमेज ओपन केल्यानंतर तुम्हाला ते डाउनलोड बटनचा ऑप्शन बघायला भेटेल। दुसरी गोष्ट आहे ती तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे। डाउनलोड करायचं नसेल तर इथून स्क्रीनशॉट आहे मी इथून अशा प्रकारे ते काढून घेतो कारण की कॉपी करता येत नाही। आता स्क्रीनशॉट काढलं त्याच्यानंतर बॅक या आणि लेन्सवर इथे क्लिक करून फक्त जो इमेज असेल त्याला फक्त इथून सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर जे स्क्रीनशॉट काढलेला आहे ते प्रॉम्प्ट असेल तो अशा प्रकारे तो येथून आहे तो असा कॉपी करा। ओके, बघू शकता अशा पद्धतीने कॉपी करा। त्यानंतर बॅक या आणि त्याच्यानंतर चॅट जीपीटी ॲपवर जावा। ओके, मी चॅट जीपीटी सांगताय, चॅट जीपीटी ॲपवर जावा। त्यानंतर प्लस बटनवर इथे क्लिक करा, फोटोमध्ये जावा। ही प्रोसेस तुम्हाला माहिती असेल। अल्बममध्ये जेव्हा माझा एक फोटो असेल तो इथून एक्झाम्पलसाठी लहान मुलाचा फोटो असेल तो मी इथून ॲड करतो। जसं की आता बघू शकता इथे माझ्याकडे एक्झाम्पलसाठी लहान मुलाचा फोटो आहे तो मी इथून ॲड करतो, कोणताही असेल माझ्याकडे बघू शकता। तर आता मी इथून जी की असेल बघू शकता इथून हा फोटो आहे तो सिलेक्ट केला आणि त्याच्यानंतर जो प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करा आणि पूर्ण प्रोसेसिंग होऊन द्या। सर्व फोटो असेल तो अपलोड होऊन द्या आणि सेंड बटनवर क्लिक करा। त्याच्यानंतर चॅट जीपीटी आहे ते तुम्हाला अशा प्रकारचे फोटोज आहेत ते क्रिएट करून देणार आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या लेडीज असतील घरात किंवा इतर कोणताही व्यक्ती असेल त्याचा फोटो ॲड करू नये ते वेगवेगळे फोटोज आहेत ते क्रिएट करू शकता वेगवेगळे प्रॉम्प्टच्या मदतीतून। ओके, आता तुम्हाला समजलं प्रॉम्प्ट कुठे भेटतील, कशा प्रकारे फोटो क्रिएट करायच्या सर्व गोष्टी आहेत ते मी एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओ